गुड मॉर्निंग गाइस. हॅविंग कॉफी टुडे. सो आता आम्ही हॉटेलान आसा. आमचो डे 4th हो अँड आय एम गोईंग टुवर्ड्स स्पा. सो इन केस जाय जाल्यार आमी स्पात एक मसाज नाल्यार कितें तरी पळयता कितें आसा तें पयलीं. लेट्स सी देयर मेन्यू. अँड आयचो प्लॅन आसा की महाप्रो गार्डनान वचपा, वेलोसिटीन नाल्यार आनी खंय गो कार्टिंग करतले. अँड सांजचें मागीर मार्केट दाखयता तुमकां. सो मार्केटान पळोवया कितें शॉपिंग आसा, बेकरीज आसा. मे बी चीज फॅक्टरीन परत वतले केक्स एंड हेच्या खातीर बिस्किट्स घेवपाक. सो दॅट वी वील गो अँड सी वॉट एल्स वी कॅन डू फॉर टुडे. ओके गायज, आय विल जॉइन यू शॉर्टली. हाय गायज, आमी म्हापरोन वचपा भायर सरल्या. आयज दीस 4थो आमचो हांगा महाबळेश्वरान. सो आतां आमी म्हापरोन वता अँड आय विल शो यू देर what we can do. Let's go. मी आता विंटेज म्युझियम हातून आयला. दिस इज अ म्युझियम रिलेटेड टू बायक्स. ह्यो हांगा बायक्स दवरल्या काय पळय. हे राजदूत दवरल्या इथं कसं. आता भितर वतले आमी, एंट्री घेता. सो एंट्री पळोवया आनी कसले कसले बायक आसा तो. दिस इज माय सेकंड टायम विजीट. लास्ट टायम आय लायक दिस प्लेस. सो अगेन लेट्स सी. विंटेज मायल्स म्हणून पटपटी आणि कार्ड दवरला. हे सगळे गाडयो पेडल म्हणजे फ्युएल संपला की तुम्ही त्याला पेडलवर सुद्धा चालवू शकता. लिटर फ्युएल कॅपॅसिटी असते यांची. पहिल्याची मोपेड, हिला देसी गाडी म्हटलं जायचं. म्हणजे काही मॉडेल्स असे होते जे स्टेट वाईज चालले, स्टेटच्या बाहेर कधी चालले नाहीत. त्यातलं मॉडेल होतं चेन्नईच्या बाहेर कधी चाललं नव्हतं, मग तिला देसी गाडी म्हटलं जायचं. त्या बाजूला जे आहे जाताना त्यांचे व्हेकल्स डोनेट करून किंवा सेल करून जायचे, त्यातलं एक मॉडेल आहे. 350cc इंजिन आणि 4 स्ट्रोक मॉडेल आहे. हे गिलेराचं इटालियन मॉडेल आहे. जसं आताच्या स्कूटीजला येतात सीट खाली फ्युअल टँक, तसं 80s मध्ये हिला दिले जायचे 2 टँक. हे सगळे हिरोचे कलेक्शन्स आहेत. त्यामध्ये हिरो मॅजेस्टिक, पॉप्युलर, पेसर, स्टुडंट, पॅन्थर, शक्ती मॉडेल्स यायचे. हे खास करून कॉलेज स्टुडंटसाठी डिझाईन केलेले मॉडेल्स होते. इलेक्ट्रिक आहे त्यावेळेचं. इलेक्ट्रॉनिक म्हणजे खूप साऱ्या गाड्यांवर लिहिलेलं दिसेल तुम्हाला इलेक्ट्रॉनिक. त्यावेळेच्या गाड्या इलेक्ट्रॉनिक नसायच्या. एखादा कोणताही पार्ट यूज केले जायचं, फक्त गाडीवर लिहिलं जायचं इलेक्ट्रॉनिक. हे 2000चं मॉडेल आहे. बाकी सगळे त्याच्या आधीचे मॉडेल्स आहेत. हिरो होंडा स्ट्रीट विदाउट क्लच फर्स्ट मॉडेल होतं इंडियामध्ये. हे सुद्धा हिरोचंच मॉडेल आहे. ही हिरोची 4 स्ट्रोक स्कूटर आहे. त्याच्यात त्यांनी स्टॅलियन म्हणून चालू केलं होतं. आणि हे हिरो होंडा CD100 आणि स्लिकचे मॉडेल्स आहेत. ही जी आहे इन्फिल्डची स्कूटर आहे, फर्स्ट बटन स्टार्ट गाडी, जी 1950 मध्ये त्यांनी फॅन्टाप्लेस म्हणून लॉन्च केली होती. ही बाबाकडून लॅम्ब्राडा नाही, इन्फिल्डचं मॉडेल आहे. एनफिल्डचा ते इन्फिल्डचं मॉडेल आहे 1950चं फर्स्ट बटन स्टार्ट गाडी, ज्याला उलट्या बाजूला गिअर आणि उलट्या बाजूला ब्रेक दिले जायचे. आणि फियाट म्हणून कार जसं लुक दिलं जायचं. त्यांची ब्रांच आंध्रामध्ये ओपन केलेली, त्यावेळेसची मोपेड आहे. आणि ही सम्राट सुवेगा तमिळनाडूची मोपेड आहे. हिला सुद्धा देसी गाडी म्हटलं जायचं. तमिळनाडूच्या बाहेर कधी मॉडेल चाललं नव्हतं. हे तुझी लॅमिनेडा विजय सुपर, हे सुद्धा लॅम्ब्रेटाचे मॉडेल्स आहेत. फक्त ह्यांचे पार्टिक्युलर इम्पोर्ट करून इंडियामध्ये असेंबल केले जायचे. ह्यांचं मार्केटिंग विजय सुपरच्या मार्केटिंगसाठी जेव्हा इंडिया फर्स्ट टाइम वर्ल्ड कप विन झालेली, सगळ्या प्लेयर्सला गिफ्ट केलं होतं विजय सुपर. ही PSA बॉन्ड, PSA फॉल्कन, ग्रुप बॉन्ड, रेड लेबल ज्यांची टी पावडर येते आता त्यांची गाडी आहे. PSA बॉन्ड ही मोनो सस्पेन्शन असणारी इंडियातली फर्स्ट बाईक होती. या आधी त्यांनी डबल सीटर फाल्कन म्हणून सुद्धा मॉडेल चालू केलं होतं. आणि हे चायनीज मॉडेल छोट्या मुलांसाठी बनवले जायचे. इकडे हे 500 नंबरचे 3 मॉडेल्स पुण्यातल्या एक रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी डोनेट केलेत म्युझियमला. बजाज चेतक आणि कायनेटिक होंडा. ही बजाज सुपर आणि PIGची स्कूटर आहे. PIGच्या 3 व्हीलर रिक्षा बनवतात. आणि इकडे हे सुझुकीचे मॉडेल्स आहेत. त्यामध्ये सुझुकी शोगन, समोरा, सुझुकी TVS, सुझुकी सुप्राचे मॉडेल्स आहेत. हे 4 जापनीज मॉडेल्स आहेत यामाचे. त्यामध्ये टोरोरोझा, यामा, पल्यामा 2 सीटर, पल्यामा 1 सीटर यायचे. हे खास करून जापनीज लोकांसाठी बनवले जायचे, कारण त्यांची हाईट खूप शॉर्ट असते त्यामुळे. आणि यामा RX100 2 स्ट्रोक बाईक मध्ये सगळ्यात जास्त पिकअप देणाऱ्या बाईक्स होत्या या. इकडे हे सगळे TVS कलेक्शन आहे. त्यामध्ये TVS बाईक, स्कूटीज आणि मोपेडचं कलेक्शन यायचं. ही यामा अल्बा 106चं मॉडेल आहे. ही जे आहे बॉबी राईडचा त्रिशू कपूरचा मूवी होता बॉबी, त्यामध्ये यूज केलेलं मॉडेल आहे. त्याच्या आधीचं मॉडेल आहे GTS 175 नाव आहे. त्यावेळेस इतकं चाललं नव्हतं, पण मूवी नंतर बॉबी राईड म्हणून फेमस झाल्यानंतर कंपनीने सुद्धा तेच नाव कंटिन्यू केलं.
आणि ही राजदूत WFM राजदूतचं पोलंडचं मॉडेल आहे. राजदूत ओळखायचे सायलेंट रेंजची हेडलाईट सर्कलवाले पोलंडचे असायचे, स्क्वेअर हेडलाईट इंडियाचे. हे 2 मॉडेल पोलंडचे, बाकी हे सगळे मॉडेल्स इंडियाचे आहेत. 175 सीसीचे मॉडेल्स होते आणि राजदूतचे मॉडेल्स केरोसिनवर सुद्धा चालायचे. जास्त करून बुधवारी लोकांनी फार्मर्स या मॉडेल्स यूज करायचे. त्यामध्ये TVS हिरोच्या इथलं बाईक्स असं BSA ब्रिटिश सोलर्स इंडियामध्ये घेऊन आले होते. सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवर इंडियामध्ये आली होती. खूप हेवी असल्यामुळे तिला 2 स्टँड दिले जायचे. 350cc इंजिन आहे आणि 4 स्ट्रोक मॉडेल आहे. अजून एक शेड आहे पुढे 350 इंजिन आहे. ओसली त्याला 10 लाख रुपये प्राइस आहे. 10 लाख रुपये कोण दिला? हे जे आहे कॅल्क्युलेटर जे आता फ्रीज असे बनवतात ते पहिले ऑटोमोबाईल मध्ये होते. राजस्थानमध्ये त्यांची कंपनी होती. त्यावेळेस त्यांचे स्कूटर आहेत, मोपेड आणि ह्या स्पोर्ट्स बाईक आहेत छोट्या मुलांसाठी बनवल्या जायच्या. आणि इकडे ज्या 60sच्या आधीचे मोपेड्स आहेत, ज्यावेळेस मोपेडवर रिसर्च चालू होतो त्यावेळेसच्या, त्यामुळे त्यांचे इंजिन सुद्धा वेगवेगळ्या जागी सेट केले असेल. मार्चचं व्हीलच्या पार्टी हिरोचं लास्ट व्हीलला आणि ॲटलासोलिकचं फर्स्ट व्हीलला इंजिन सेट केलं होतं. ही ॲमनची मोपेड आहे, फर्स्ट ई बाईक आहे, 1980चं मॉडेल आहे. पण त्यावर्षी बॅटरी इतकी पॉवरफुल नसल्यामुळे तिला पेडल सुद्धा दिले जायचे. ही स्पोर्टिफची मोपेड आहे, सुद्धा इलेक्ट्रिक स्टार्ट मोपेड आहे, 1985चं मॉडेल आहे. आणि हे पियाजो वेस्पाचे मॉडेल्स आहेत, इटलीचे मॉडेल्स आहेत. यावर इन्स्पायर होऊन कायनेटिकने लुना चालू केल्या होत्या. ॲटलस यांच्या आता सायकल्स होतात ते पहिले मोपेड मॅन्युफॅक्चरिंग करायचे. ॲटलस मोपेड्स मॉडेल्स आहेत. आणि डार्ट स्वस्तिक डार्ट 3 कलकत्तामध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या मोपेड आहेत. ह्या सुद्धा स्टेट वाईज चाललेल्या मोपेड्समध्ये येतात. कलकत्ताच्या बाहेर कधी मॉडेल चालले नव्हते. हे कॅडी इंडियन मोपेड आहे, 50cc मॉडेल आहे. इकडे 70 जास्त. हे कधीची वेस्पा? हे ऍक्च्युली 2000 मध्ये ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग बंद झालं होतं आणि आता तर त्यांचं सेम आताच्याच बसून दिसतं मला ती. हा कुठला मॉडेल आहे? हे 95चं मॉडेल आहे. 95. आणि हे सगळ्यात ओल्ड मॉडेल होतं वेस्पाचं, ज्याची स्टेपनी समोर दिली जायची, हेडलाईट व्हीलला दिली जायची. यानंतर त्यांनी 60s मध्ये वेस्पाचे हे मॉडेल चालू केले होते. वेस्पावर इन्स्पायर होऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रिया चालू केलेली, जिची ब्रँच त्यांनी सातारामध्ये ओपन केली होती. लोकल स्कूटर असल्यामुळे खूप जास्त चालायची, पण मॅन्युफॅक्चरमध्ये गव्हर्नमेंट कमी पडायला लागले आणि याचं मार्केटिंग त्यावेळेस बजाज करायची. बजाज स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं. नंतर प्रियाचं लायसन विकत घेऊन बजाजने स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. सेम मॉडेल त्यांनी बजाज 150 स्टार्ट केलं होतं. इकडे हे सगळे बजाजच्या स्कूटीजचे मॉडेल्स आहेत, स्पिरिट, क्रिटल्स, रेव. हे बजाज कपचे मॉडेल्स आहेत. बजाज चेतक 150. हे बजाज MATचे मॉडेल्स आहेत. MATच्या आधी त्यांनी M50 मधून सुद्धा मॉडेल चालू केले. बजाज फर्स्ट 4 स्ट्रोक स्कूटर आहे आणि बजाज वायकिंग एक्सपोर्ट केली जायची इंडियातून बाहेर. 500 मॉडेल बनवले ते साठी बनवले गेले होते. सनी कायनेटिक होंडाच्या कॉम्पिटिशन मध्ये बजाजने बनवली होती आणि फायबर बॉडी असल्यामुळे खूप जास्त लाईट वेट होतं मॉडेल. यानंतर त्यांनी स्पाइस म्हणून मॉडेल चालू केलं होतं. आणि ही बजाज कावासाकीने कोलॅबोरेशन मध्ये एलिमिनेटर म्हणून मॉडेल चालू केलं होतं. सेम असंच मॉडेल बजाज ॲव्हेंजर म्हणून स्टार्ट केलंय. हे बजाज अँडिरो, चेतक स्ट्राईड, चेतक क्लासिक. ही बजाजची ऑटो रिक्षा यायची 2008 पर्यंत ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं. आणि हे सगळे बजाज कावासाकीचे मॉडेल्स आहेत. कॅलिबर, उडी बाबा म्हणून फेमस होते हे मॉडेल. XCD 125, बॉक्सर. हे RTZचे मॉडेल्स आहेत. KB 100, KB 125, RX 100च्या कॉम्पिटिशन मध्ये बजाजने मॉडेल चालू केले होते. हे बजाज CT 100 क्लासिक, बजाज ब्राव्हो. हे बेटा कुक जर्मनची कंपनी होती. यावर इन्स्पायर होऊन हिरोने सेम मॉडेल चालू केले, त्यांनी हिरो कुक नाव दिलं होतं. आणि हे बजाज चेतक 4 स्ट्रोक. यानंतर बजाजने स्कूटर बनवणं बंद केलं होतं आणि 2000च्या नंतरचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे लोगो सुद्धा चेंज होतो. हा आत्ताचा लोगो आहे, त्याआधी बजाजचा अशा टाईपमध्ये लोगो होता. हे बजाज फॉरेस्ट चॅम्पियनचं मॉडेल आहे. इकडे हे सगळे सुझुकीचे मॉडेल्स आहेत. हे सुद्धा खास करून जापनीज लोकांसाठी बनवले जायचे. ही जे आहे लव सुपर डीलर्स याच्या आड त्यावेळेस मायकेल जॅक्सन करायचे. हे कायनेटिक झिंग स्टाईल. हे कायनेटिक लुनाचे मॉडेल्स आहेत. जर लुनाचे मॉडेल चेंज होत गेले तशा टाईपमध्ये. हे फर्स्ट मॉडेल होतं ज्याला डक सारखा शेप दिलेला, त्यामध्ये त्यांनी डक लुना नाव दिलं होतं. हे TFR इंडियामध्ये सगळ्यात जास्त चालली होती लुना. यानंतर त्यांनी डबल सीट लुना स्टार्ट केलेल्या. आणि ही सगळ्यात लास्टवाली लुना आहे जी किक स्टार्ट लुना होती. हे कायनेटिकने स्कूटीमध्ये मॉडेल चालू केलं होतं. ब्लेझ 165cc मॉडेल होतं. सगळ्यात ब्रॉडेस्ट स्कूटीमध्ये नाव यायचं हिचं. हे कायनेटिक नोवा. आणि हे कायनेटिकने हसनच्या कोलॅबोरेशनमध्ये 125cc बाईकमध्ये मॉडेल चालू केलं होतं. हे कायनेटिक बॉस. इकडे कायनेटिक K400 हे सुद्धा विदाउट क्लच मॉडेल होतं.
आणि ही कायनेटिकची 4 स्ट्रोक स्कूटर आहे टेक किंग. कायनेटिक स्पार्क जे 1 लिटरमध्ये 80 to 90 प्लस ॲव्हरेज द्यायची सगळ्यात जास्त चाललेल्या स्कूटर रेटमध्ये मॉडेल होतं हे कायनेटिक सफारी मॉडेल आहे जे सिंगल फ्रेममध्ये बनलं. ह्याला जॉईन नाहीये, सिंगल चेसीमध्ये बनलेलं मॉडेल आहे हे कायनेटिक होंडाचं सगळ्यात ओल्डवालं मॉडेल होतं. ह्याचा पाठचा टायर पंक्चर झाला की सायलेन्सर काढावा लागायचा, मग थंड होईपर्यंत वेट करायला लागायचं. खूप लेंदी प्रोसेस झालेली. नंतर त्यांनी Y2K DX मॉडेल चालू केले. इकडे हे LMLचं कलेक्शन आहे. LML वेस्पा 2013 मध्ये जेव्हा त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग बंद केलं तेव्हाचं लास्ट मॉडेल होतं. आणि LMLची स्पोर्ट बाईक आहे जी ॲड्रिनो म्हणून मॉडेल चालू केलं होतं. गिरनार नर्मदा गुजरात मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल्स आहेत. गिरनार गुजरात गव्हर्नमेंटने चालू केली होती. इंजिनिअरिंग स्टुडंटने डिझाईन केलेलं मॉडेल. त्यांच्याकडून ते खूप हेवी झालं, ते कंटिन्यू नाही करू शकले. त्यांनी त्यांचं लायसन्स नर्मदाला विकलं. नर्मदाने डिट्टो बजाज 150ची कॉपी केलेली, सो बजाज त्यांच्यावर केस करून कंपनी बंद केली. नर्मदा आता फर्टिलायझरमध्ये गिरनारची टी येते. ही विक्टोरिया इंडियन मोपेड आहे, विकी म्हणून फेमस होतं हे मॉडेल. बाकी हे रिपीटेड मॉडेल्स आहे जे आपण राईडसाठी तयार करतो. म्हणजे सरांचं पूर्ण कलेक्शन जे आहे 650 प्लस गाड्यांचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सरांचं नाव आहे. तर ते आता आपल्याकडे 200 प्लस 2 व्हीलर्स आहेत. अजून आपले 2 शेड बनतात, त्यात अजून 2 व्हीलर्स येत आहेत. आणि आता हे एशियाज फर्स्ट विंटेज 2 व्हीलर म्युझियम आहे. थोड्या दिवसांनी आपण ट्रॅक बनवतोय 1/2 किलोमीटरचा, त्यावेळेस विंटेज गाडीची राईड चालू करतोय. तेव्हा वर्ल्डमधलं फर्स्ट असं राईड सुद्धा स्टार्ट करणार आहे. तुम्ही पुन्हा जाऊन फोटोज वगैरे काढू शकता. रिव्ह्यू सजेशन काय असलं तर रिव्ह्यू बुक आहे लिहू शकता, फक्त रोपच्या बाहेर. थँक्यू. परत अशी होतली नॉस्टॅल्जिया प्युअर. परत अशी होतली तो करतो हां किती सो गायज आम्ही आता विंटेज म्युझियम पळयलो. सो हांगा 260 प्लस बायक्स आसा खंय आनी बऱ्यो आदल्यो आसात वेगवेगळ्या कंपनीच्यो. सो तुमी महाबळेश्वर येता जाल्यार विंटेज मायल्स म्हणून म्युझियम आसा तो जरूर विजीट करचो. आनी कसो म्हाका तर आवडलो तो, सेकंड टायम पळयता. सो तुमी पळयात, तुमकां आवडलो जाल्यार आनी येयले जाल्यार मुद्दम विजीट करा. सो आतां आमी हांगासरल्यान वतले माप्रो गार्डन. ओके गायज, सो परत मेळया आमी माप्रो गार्डनचो. हाय गायज, आमी मॅप्रो गार्डनान पावल्ले आसा. हे मॅप्रो गार्डन. हे कितें परफ्यूम रे हांगा म्हणटिल्लें तर तूं परफ्यूम खंय येयल्लो म्हणटालो. आमी हांगा फलेरा हांगा यू कॅन डीप एंड क्लाइम एंड कलेक्ट चॉकलेट्स. आता घे घे वर पॅकेट तुका द्या, पॅकेट तुका पॅकेट 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 हांगा मी आता माप्रो गार्डनाचे इटिंग एरियान पावला. I love this smile, the cheese sandwich, no? It's nice. Corn cheese. I want, that is nice, something. कुणाल माप्रो गार्डनान आसा. आतां हांवें स्ट्रॉबेरी विथ क्रीम एंड हॉट चॉकलेट आनी वॅज डिलायट पिझ्झा ऑर्डर केला. हांव तुमकां तांचें किचन दाखयता. तांचें किचन आसा सिटअप एरिया. सो आतां आमी टेस्ट करता. सो ऑलरेडी तांचें फूड बरें आसता. स्नॅक्स खावपाक जाय जाल्यार तुमी हांगा येवं शकता. सो आतां हेतूंकूच तुमकां दाखयता. क्रीम येयल्ली आसा, हॉट चॉकलेट रेडी जाता, चॉकलेट रेडी आसा, क्रीमूय रेडी आसा. हांगा
पिझ्झा करतात ते इतर वूड घालताना पिझ्झा करतात लाईव्ह पिझ्झा काउंटर पिझ्झा करतात सो दिस इज पिझ्झा काउंटर सो पिझ्झा रेडी झाला सांगा सगळं दिस इज द पिझ्झा व्हेरी ग्रेट टेस्ट राजश्री बाबा यो पिझ्झा खाऊया आम्ही आपलं स्टोराने येला सांगा चॉकलेट्स विकलेट सगळे असा टेस्ट करपा बाय मांजा आलमंड हां सगळं शॉपिंग मेळटा नाका न्हू But if you want, you can buy. Yes, today is the last day and आता इव्हनिंग 5:30 झाल्या सो आम्ही येयला महाबळेश्वर मार्केटान सो दिस इज हाव द एंट्री ऑफ महाबळेश्वर मार्केट तर 2 वेज एक स्टार्टिंग आसा आणि एक पेट्रोल पंप वाटेन आसा सो तुम्ही दोनाय वाटेन येऊ शकता त्या वाटेंतल्यान पेट्रोल पंप वाटेंतल्यान चडशे कॅफेज बीन आसा सो तुम्ही दोनाय वाटेंतल्यान येऊ शकता तुमकां दाखयता हांव दिस इज द मार्केट लेन तर 2 लेन्स ही एक आणि एक त्या वाटेन आसा सो दिस इज द मार्केट लेन आता हांव शॉपार खंयचे वता तें तुमकां दाखयता हांगा एक लकी बेकरी म्हणून आसा तातूंत ब्रेकफास्ट बरो मेळटा आनी एल्सीज बेकरी आसा ती एक 170 years old बेकरी ही 170 years old बेकरी कितें गो हां चणे मेळटा संतोष चिक्की फेमस केजी घेऊया मध्ये ते बरे तिथले असे बरे फ्रेश कसे दिसना मध्ये लास्ट टाइम आम्ही इल्ली तेन्ना फ्रेश आसताले ते ड्रेस हो आसा महाबळेश्वराचो मार्केट सो आमी एक रावंड मारलेलो आसा सो आतां आमकां कितें अशें आवडटा तें पळयता आनी जाय जाल्यार घेता सो तुमी येयले जाल्यार मुद्दम मार्केटान येयात आनी कितें कितें घेवंक मेळटा जाल्यार तुमी घेवं शकतात सो आमी नॉर्मली शॉपिंग अशी करपाची व्हडलीशी गरज ना कित्याक सगळें ऑलरेडी आसा सो जस्ट कितें सुवेनियर म्हणून घेतले आमी सो आयचो 4th डे आसलो आमचो लास्ट डे सो फाल्यां आमी सकाळीं भायर सरतात सो बॅक टू गोवा सो दीस इज द लास्ट डे फ्रॉम हियर टुमॉरोज ब्लॉग इट वील बी अबाउट गोवा टू फ्रॉम महाबळेश्वर टू गोवा वाया रत्नागिरी वतले आमी सो हांव तुमकां फाल्यां मेळटा आतां सो आयचो ब्लॉग हांगाच आसलो सो तुमी कशी आसली महाबळेश्वर सिरीज ती सांगा आमकां सो थँक्यू एवरीवन फॉर वॉचिंग आयचो ब्लॉग हांव हांगाच एंड करता महाबळेश्वर मार्केटांतल्यान सो प्लीज लायक शेअर एंड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू एवरीवन हाय गायज गुड मॉर्निंग टुडे इज द 5th डे इन महाबळेश्वर सो आतां आमी भायर सरता आतां म्हणजे ब्रेकफास्ट पयली आयज क्लब महिंद्रान घेतली आमी आनी मागीर भायर सरतली टू गोवा बॅक टू गोवा एन आतां वताना आमी NH66 हायवे घेता सो हांगासर प्रतापगड करीत करीत तशें वतले सोमेश्वरांतले सो बरो आसलो आमचो 5 days 4 nights 5 days स्टे वेरी एक्सिलंट वी एन्जॉयड अ लॉट बर्थडे सेलिब्रेट केलो सो आतां च्या पिवपाक वतले आमी हांव तुमकां ब्रेकफास्ट दाखयता हांगा कसो आसा तो बुफे ब्रेकफास्ट सो एक दीस म्हटल्यार हांगा घेवया नाल्यार एवरीडे आमी खंय भायर नाल्यार भायरूच वताले आतां जाल्ली आसा सकाळची 8:30 सो भायर सरतात एक ब्रेकफास्ट घेता आनी एम आसा की 10-10:30 मेरेन तरी भायर सरपाक सो तुमकां भायर सरतना परत सांगता हांव एंड दॅट वील बी द
last video for today of the series. This is the last video of the series. So ह्या सिरीजान हांव आयचो दीस लास्ट आसलो एंड देन वील अगेन मीट संडे टू संडे न्यू व्लॉग. एंड आतां वताना एक सांगपा म्हटल्यार आमी मातशें मे बी सोमेश्वर रत्नागिरीच्या आउटस्कटाक खंय तरी जेवपाक रावतले कित्याक नुस्त्याचें जेवंक ना खूब दीस जाले. सो नुस्त्याचें कितें तरी मेळटालें जेवपाक लंचान. सो गायज इट वॉज नायस एक्सपिरियन्स ओवर हियर. And you all also if have a chance to visit Mahabaleshwar, do visit Mahabaleshwar and Panchgani. हे खरें बरी प्लेस आसा, शांत वातावरण. So yes, do come. Okay guys, I'll see you for the breakfast now. ब्रेकफास्टाक येयला. सो हांव तुमकां लायव्ह बुफे दाखयता. हे मसा आमलेट कावंटर, हो आमलेट कावंटर, तो डोसा कावंटर. कितें कितें आहा, फ्रुट्स, juices, cornflakes. This is aloo piyaz. This is corn, soya, palsam. This is poha, misal pav, bread, vada, butter vada, idli, sambar, bacon, boiled egg and scrambled egg. This is chicken sausages, butter, ketchup, toast. This is the breakfast. So आता आम्ही ब्रेकफास्ट करतले एंड देन आम्ही रेडी जातले आनी भायर सरतले. ब्रेड, केक्स, पेस्ट्रीज, डेजर्ट्स. सो आतां हांगासरल्यान आमी रेडी जातले आनी भायर सरतले आनी वील गो बॅक टू गोवा. सो दॅट वील बी द लास्ट शॉट ऑफ दीस सिरीज. So we'll now get ready, have breakfast आणि रेडी जातले आणि भायर सरतले. So see you in a bit. हाय गायस, आमी आतां भायर सरलेली आसा. गाडयेन बसला, कुणाल गाडी चलयता. आमी आतां डायरेक्ट पणजे गोंयान वचपाक भायर सरल्या. भायल्यान सिनरी दिसता. आमी आतां प्रतापगड वाटेन देंवतात. Okay guys, bye. Please like, comment and subscribe to my channel. Thank you for watching.